कॅबिनेट बैठकीत 2 तासात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तब्बल 38 निर्णय घेण्यात आलेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णयाचा धडाका पाहायला मिळतोय। सर्व घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे या काहीच वेळात 38 निर्णय घेण्यात आलेत। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले। तर या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आली आहे। ग्राम रोजगार सेवकांना देखील दरमहा आता 8,000 रुपये मानधन मिळणार आहे। ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाणार आहे। 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यात मान्यता त्याला मिळालेली आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटी कर्ज आता घेण्यात येणार आहे आणि होमगार्डांच्या भत्त्यामध्ये देखील भरीव वाढ करण्यात येणार आहे। राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती केली जाईल। मिठागराच्या जमिनी केंद्राकडून राज्याकडे हस्तांतरित केल्या जातील। दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे। तर आपण पाहतो कॅबिनेट बैठकीमध्ये 2 तासात 38 निर्णय घेण्यात आले आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, कॅबिनेट बैठक झालेली आहे, 2 तासात 38 निर्णय झालेत, काय याविषयी अधिक माहिती मिळते? निवडणुका लागण्याचा अगदी काही दिवसांवर आहे आणि या 10 ते 15 दिवसांमध्ये अधिकाधिक निर्णय घेऊन सर्व समाज घटकांना कशा प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारचा यामधून दिसून येतोय। त्यामुळेच या 2 तासाच्या बैठकीमध्ये तब्बल 38 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। या निर्णयामध्ये जर नजर टाकली तर विविध समाज घटक जे आहेत त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। ग्राम रोजगार असू दे, कोतवाल असू दे, अंगणवाडी सेविकांचा जो मागच्या वेळी निर्णय घेतला होता त्याचं अंमलबजावणी जी आहे ती आता सुरू केली जाणार आहे। त्यामुळे जे सर्व समाज घटक आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या अगोदर हा महायुती सरकारकडून होताना दिसून येतोय। त्यामुळेच ज्या काही बैठका कॅबिनेटच्या बैठका होत आहेत त्यामध्ये अधिकाधिक निर्णय कसे होतील या दृष्टीने सरकारचं लक्ष आहे आणि त्या आजच्या बैठकीत देखील अशा प्रकारे 38 निर्णय घेतले असल्याचं दिसून आलं। नक्कीच आपण पाहतोय की 38 निर्णय अवघ्या 2 तासात घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे या निर्णयातून सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न आता सरकार करतंय असं बोललं जातंय। त्यामुळे कृष्णात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे 38 निर्णय झालेत।